झाड लावलं. ज्या ठिकाणी झाड लावलं त्याच्या खाली बरोबर सगळं धन पुरून ठेवलेलं आहे. आता ऐका, सगळी लंका नगरीच तिथं पुरून ठेवली. लंका नगरी पुरून ठेवली म्हणून नाव पडलं अलंकापूर. लक्षात असू दे, लंका नगरी पुरून ठेवली म्हणून नाव पडलं अलंकापूर. मग अलंकापूर जर नाव पडलं, त्या ठिकाणी जे पिंपळ लावलं त्या पिंपळाला सुद्धा जयाचे द्वारी सोन्याचं पिंपळ असंच का म्हटले? तर 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेतील काही संशोधक आळंदीमध्ये आले आणि त्यांनी या पदावर फार चिंतन केलं, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि चिंतन केल्यानंतर त्यांनी असा विचार केला, हे जर सोन्याचं पिंपळ असं म्हणतात तर आपण पाहू म्हणले त्याच्यावर अभ्यास करू. म्हणून ज्ञानोबरांच्या दरबारात ज्याला आपण प्रदक्षिणा मारतो ते पिंपळ, त्याचं एक पान घेतलं. आळंदीतल्या कोणत्या तरी पिंपळाचं एक पान घेतलं. दोन्ही पानं दोन्ही डब्यामध्ये ठेवले, त्याच्यात पाणी टाकलं. 1 महिना झाकण बंद केले. पुन्हा 1 महिन्याने ती सगळी दोन्ही पानं बाहेर काढली. गावातलं जे कोणत्या तरी पिंपळाचं पान होतं त्याच्या वरचा सगळा पापुद्रा काढला. त्याच्यावर अभ्यास केला, पण त्याच्यात त्यांना काही सापडलं नाही. पान फेकून दिलं. ज्ञानोबरांच्या दरबारातलं जे पिंपळाचं पान आहे ते बाहेर काढलं, त्याच्यावरचा पूर्ण पापुद्रा काढला आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला. तर त्या पिंपळात त्यांना काही सोन्याचे अंश सापडले. सोन्याचे अंश सापडले म्हणून जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्यांच्या दरबारात सोन्याचं पिंपळ आहे ते ज्ञानोबराय महाराज. आणि ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी किंवा कल्पावरी अशी दोन्ही पाठ आहेत. असं म्हणतात, ज्याला कुठेच करमत नाही त्यांनी वृंदावनला जावं, ज्याला वृंदावनमध्ये करमत नाही त्यांनी पंढरपूरला यावं, आणि ज्याला पंढरपुरातही करमत नाही त्याने आळंदीला यावं. भगवान परमात्मा गोकुळ मथुरा वृंदावन सोडलं आणि पंढरपूरला आले. पंढरपुरात काही दिवस राहिले, पण भगवंतांना कुठं पंढरपुरामध्ये करमत नाही. भगवान परमात्मा नामदेवाला सांगतात, नामदेवा अरे वृंदावन मथुरा गोकुळ सोडून आलो रे, पंढरपुरात आलो, पण इथं मला काही समाधान वाटेना, सुख वाटेना, विश्रांती मिळेना. मला विश्रांती घ्यायची, असं काही स्थान सांग की त्या ठिकाणी मला विश्रांती प्राप्त होईल. पण नामदेव महाराज सांगतात, देवा चला, नामा म्हणे देवा चला तया ठायाने विश्रांती घ्यावया कल्पवरी किंवा कल्पावरी अशी दोन्ही पाठे. जिथं भगवंताला विश्रांती घ्यावी वाटते ते ज्ञानोबरांची आळंदी नगरी आहे. आणि त्याच ज्ञानोबरांची ती गोड मूर्ती आपण इथं बसवलेली आहे. खरं तर त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं त्या मूर्तीला मूर्तिकाराने नाही घडवलं, त्या मूर्तीवरील ते तेजोमय प्रकाश मूर्तिकाराने नाही दिलं महाराज. मग तुम्हा सगळ्यांच्या भक्तीच्या जोरावर ज्ञानोबा स्मित असे देतात, असं जणू काही वाटतंय त्या मूर्तीमध्ये. महाराज किती गोड मूर्ती, किती गोड मूर्ती महाराज, किती गोड मूर्ती. आणि त्या ज्ञानोबरांची आपण सर्व सेवा करणारी मंडळी आहात. त्याचबरोबर आपण भगवान शंकराची देखील आराधना करतो. का भगवान शंकराची आराधना करावी? ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी, मिळाली संत बांधी, त्यांचे रज रेणू वंदिरे, दड 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 दुड शिवनाम शीतळमुखी सेविता कापडिया रे, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापडिया रे, शिवनाम शीतळमुखी सेविका कापडिया रे. आता ऐका, ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी, मिळाली संत बांधी, त्यांचे रज रेणू वंदिरे, शिवनाम शीतळमुखी सेविका कापडिया. भगवान शिवाचं नाव शीतल आहे, थंड आहे, शांत आहे. आणि भगवान शंकर भोळे दैवत आहेत. किती भोळे दैवत आहेत भगवान शंकर? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. किती भोळे दैवत आहेत भगवान शंकर? ऐका, तुकोबारांनी गाथेमध्ये प्रमाण ठेवलेलं आहे. म्हणजे असं डोंगरावर एक भगवान शंकराचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक सोन्याचा घंटा होता. कशाचा होता? सोन्याचा. आता सोन्याचा घंटा होता, लोक तिथे पाया पडायला जायचे. तो चोरी त्या ठिकाणी पाया पडायला गेला आणि पाया पडायला गेल्यानंतर त्याने दर्शन घेतलं, वरती पाहिलं, भगवान शंकराच्या पिंडीच्या बरोबर वरती काय सोन्याचा घंटा अडकवलेला आहे. त्याने ते पाहिलं. त्याने असं, आता चोराची नजर कुठे आणि कशी जाईल सांगता येत नाही. मी चोराची म्हणतो, कुठं आणि कशी जाईल सांगता येत नाही. त्यांनी ते वर पाहिलं. त्यांनी विचार केला, मंदिरामध्ये घंटा तर सोन्याचे मानले, एवढा घंटा जर चोरला तर आज 1,30,000 रुपये भाव आहे. जवळपास घंटा कमीत कमी 2 किलोचा असेल. आयुष्यभर काही करायची
खरं तर चोराने चोरी पण अशी केली पाहिजे, एकदा चोरी केली का ती बसून खाल्ली पाहिजे. मग कशाला नुसतं चोऱ्या करत राहायचं. त्याने विचार केला एवढा घंटा जर चोरला तर आपल्याला परत काही चोरायची गरज लागणार नाही. आता चोरालाही काय चोरावं याचं कळत नाही हो. गावाचं भावाचं देवाचं खाणारे लय सगळीकडे अवघड आहे. म्हणजे आता याला चोरायचा. सगळे लोक गेले घरी. हाही घरी गेला. रात्री 12 वाजता आला. मंदिरामध्ये गेला. आता घंटा काढण्यासाठी त्याने प्रयत्न केला पण जो वरती होता त्याचा हात काही पुरेना. म्हणजे करायचं काय. आता तिथे खुर्ची टेबल आपल्यासारखं नव्हतं पूर्वीचं काळ. आणि मग त्याने विचार 2-3 दगड आणली. ती दगडे काही घेऊन जमेना, हात वरती पोहोचेना. त्याने विचार केला घंटा तर काढायचं, घंटा कसं काय काढणार. भगवान शंकराची पिंड होती, त्याच्यावर लिंग होता. त्या लिंगावर उभा राहिला आणि घंटा काढला. बरं घंटा काढल्यानंतर मी भगवान शंकर किती भोळे देव ते सांगतो ऐका. भगवान शंकराने असा विचार केला अरे कोण असा माझा भक्त आहे. सगळे लोक येतात, फुलं वाहतात, बेलाचं पान वाहतात, पाणी वाहतात, अभिषेक करतात, निघून जातात. पण हा भक्त इतका महान आहे याने माझं शरीरच मला अर्पण केलं. म्हटले चोरे पिंडी दिला पाव आणि त्या पूजेने दाही देव. काय महाराज भगवान शंकर भोळे दैवत असतील. त्याच्या पिंडीवर पाय ठेवलं कशासाठी. चोरी करण्याच्या अनुषंगाने. पण भगवान शंकर इतके भोळे दैवत आहेत त्याला असं वाटलं मला शरीरच याने अर्पण केलं की काय. चोरे पिंडी दिला पाव त्या पूजेने दाही देव. इतका भगवान शंकर भोळा दैवत आहे. म्हणून शिव नाम शीतळमुखी सेविपा कापडले. काय होती त्याच्या नामाने. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा. कळी काळाला सुद्धा ज्या भगवंताच्या नामाने पळ सुटतोय असा असणारा भगवान शंकर महादेव त्याची आपण नित्य आराधना करणारे आहोत. आता बारीक आहे का. गणपती बाप्पा विघ्नांची देवता आहे. आपल्या जीवनातील विघ्न नष्ट व्हावे म्हणून आपण गणपतीची सेवा करतो. ज्ञानोबरांची सेवा करतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून. आणि भगवान शंकराची आराधना करतो आपल्यापासून काळ यम पळून जावा म्हणून आपण आराधना करतो. विघ्नाची एक वार्ता उरू देत नाही, एक सुखाची प्राप्ती करून देतो आणि एक काळाला जवळ येऊ देत नाही. याचा अर्थ तिन्ही देवता अशा आहेत की आपल्याला मोक्षपद प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून एकत्र याचं आपण या ठिकाणी चिंतन करत आहात. एकत्र आपण यांची सेवा करत आहोत. आणि त्यांच्या सेवेसाठी जो श्लोक निवडलेला आहे तो भगवंताच्या मुखातील श्लोक आहे. 9व्या अध्यायातील आहे. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्त्यस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंताचं नाम चिंतन करणं हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे. आणि भगवंताचं नाम घेण्यासाठी सगळेच जण तुम्हा आम्हाला आग्रह धरतात. भगवान परमात्मा स्वतः सांगतात चतुर्विधा भजते मां जना सुकृते नवरजुनो आर्तो जिज्ञासुरा सारथी ज्ञानी च वर्तर्षभ. भगवान परमात्मा सांगतात चौघांनी माझं भजन करायचं. पण भगवान परमात्मा सांगतात चौघांनी भजन करायचं. पण ज्ञानोबरांचं कुठं मन भरतंय हो. ज्ञानोबराय म्हणतात भगवंताचं चौघांनी भजन नाही करायचं, मग 8 जणांनी भजन करायचं. कोणी कोणी ज्ञानोबरांनी यादी दिली. गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विडवणी. काय करा करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान. ज्ञानोबराय म्हणतात 8 जणांनी माझं भजन करा. याच्यात ज्ञानोबरांना समाधान झालं नाही म्हणून ज्ञानोबराय पुढे बोलतात म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. भगवान परमात्मा सांगतात भजन करा. ज्ञानोबराय म्हणतात भजन करा. तुकोबारे सुद्धा सांगतात भजन करा. काय म्हणतात तुकोबारे हाका मारून लोकांना सांगायला लागले. हाका तुम्ही सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका. तरी लोक ऐकायला तयार नाहीत. तुकोबारेने असा विचार केला या ऐकत नाही ना आपण घरोघरी जाऊ आणि घरोघरी जाऊन लोकांना सांगू की नामस्मरण करा. देव घ्या कोणी आयता आला घर. अहो तुमच्या घरी आयता आलेले त्याला घ्या ना. पण लोक पण असे महाराज देव न लागे भूत चालती लोकांना पण देव नको महाराज. देव न लागे लोकांनी सांगितलं. तुकोबारे म्हणजे हाका मारून सांगतो घरोघरी जाऊन सांगतो तरी लोक ऐकत नाही. तुकोबारेंनी नामस्मरणाच्या विषयी लोकांना अनेक पद्धतीने समजावलं आणि तुकोबारे म्हणतात अरे बाबांनो तुम्ही नामचिंतन जर केलं नाही तर तुमचा जन्म वाया गेल्यासारखं आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात सांगतो तुम्हासी
भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेल्यासारखा आहे. तरी लोक ऐकतील तर शपथ ना महाराज, तरी लोक ऐकत नाही. तुकोबारांनी विचार केला, लातो की भूत कभी बातोच नाही मानती. ज्यांना लाता खायची सवय असते ना ते शब्दाने कधी ऐकत नाही. पण तुकोबारे समजावून सांगतात, हाका मारून सांगतात, घरोघरी जाऊन सांगतात, तरी लोक ऐकत नाही. तुकोबारे शिव्या द्यायला सुरुवात केली लोक. आणि तुकोबारे म्हणतात, किती सांगू तरी न ऐकती पटकीचे. आणि पुढे शेंदळीचे रडतीला. तुकोबारांच्या शिव्या जरा गाथेमध्ये जाऊन वाचा, मग तुकोबारांच्या शिव्या कळतील. आपण काय शिव्या देतो, आपल्यापेक्षा 4 पटीने तुकोबारे पुढे शिव्या द्यायला. तुकोबारे शिव्या देत तरी लोक ऐकत नाही. शेवटी तुकोबाऱ्यांकडे एक पर्याय उरला. हे आपलं ऐकतच नाही ना, मग आता काय करायचं म्हटले. जसा घरातले एखादा लहान पोरगा मस्ती करत असला, आई त्याला समजावून सांगते तो ऐकत नाही. आई त्याला ओरडून सांगते तरी तो ऐकत नाही. आई त्याला 2-4 फटके टाकते तरी तो ऐकत नाही. शेवटी आईकडे एकच पर्याय असतो. आई काय म्हणते, अरे माझ्या बाबा तुझ्या पाया पडते पण तू गप्प बस. आता मुलाच्या आईने पाया पडावाचा मुलाचा कोणता अधिकार असतो, कोणताच नाही. पण त्या पोराने शांत बसावं म्हणून आई त्याला म्हणते, मी तुझ्या पाया पडते पण तू गप्प बस. तसं तुकोबारे तुमच्या आमच्या पाया पडतात. आणि तुकोबारे सांगतात, लागोन या पाया विनवित तुम्हाला करे टाळी बोला मुखीनामा. आता तुकोबाऱ्यांनी आपल्या पाया पडावं असा आपला तो नेमका कोणता अधिकार. का आपण गाथा पाठ केला, का आपण ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथेचे 108 पारायण केले, का ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले, महाराज काय केलं आपण. पण तरी तुकोबारे आपल्या पाया पडतात. त्याचे एकमेव कारण संतांच्या अंतःकरणामध्ये एवढंच असतं, उद्धार व्हावा. आणि ते त्याच्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संतांच्या अंतःकरणामध्ये फक्त एवढंच आहे की यांचा उद्धार व्हावा. मग या कलियुगामध्ये नेमका आपला उद्धार कशाने होईल, तर कलियुगी उद्धार हरिनामे. भगवंताच्या नामाशिवाय या कलियुगामध्ये उद्धार होणार नाही. म्हणून तुम्हा आम्हाला नामस्मरण करण्याविषयीचा सगळे जण आग्रह धरतात. महाराज का नामस्मरण करावं, याचं कारण काय नेमकं. नामस्मरण केल्याने काय होतं ऐका. भगवान विठ्ठलाचं नामस्मरण केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते. एक प्रमाण खेळ डाका प्रकरणातील, डाका म्हणजे खेळ प्रकरण, तुकोबाऱ्यांचं डाका प्रकरण आहे. त्या डाका प्रकरणामध्ये एक प्रमाण आलेले, किती गोड प्रमाण आहे का. तुकोबारे म्हणतात, भगवंताचं नामचिंतन करा, काय प्राप्त होईल. आंधळ्यासी डोळे, तेती पांगुळ्यासी पाय, वांजा पुत्र फळे, नवस पूर्वी विठाई माझे दैवत हे रंगी. काय भगवंताच्या नामाची फलश्रुती आहे का. नंबर 1, आंधळ्यासी डोळे. आता आंधळ्यासी डोळे, पण पुढचा शब्द इकडे घ्यायचा. आंधळ्यासी डोळे देती, पांगुळासी पाय देती, वांझा पुत्र फळे, नवस पूर्वी ते विठाळे. जे आंधळे आहेत, भगवान परमात्मा त्याचं नामस्मरण केल्यानंतर त्यांना डोळे देतात. देती पांगुळासी पाय, जे पांगळे आहेत त्यांना पाय देतात. वांझा पुत्र फळे, ज्या स्त्रीला बाळ होत नाही, विठ्ठलाचं नामस्मरण केलं की तिला बाळ प्राप्त होतं. वांझा पुत्र फळे, नवस पूर्वी ते विठाई. आणि नवस पुरवणारी विठाई देवता आहे म्हणून माझे दैवत हे रंगी. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं. बरं, भगवंताचं नामस्मरण का करावं. भगवंताचं नामस्मरण याच्यासाठी करायचं की भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपला देह पवित्र होतो. पवित्र होतो हो, पवित्र होतो. तुकोबाराय म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंतांनी जो बदे अच्युत सर्व काळ. जो अच्युत नामाचा, अच्युत म्हणजे काय, जे नाम कधी च्युत होत नाही. आणि भगवंताचे 1000 नाम, त्याच्यामध्ये भगवंताचं एक नाम आहे अच्युत. जे नाम कधी च्युत होत नाही ते भगवंताचं अच्युत नाम. ते काय, सदा सर्व काळ आपण नित्य भजन केलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, पवित्र तो देह वाणी पुण्यवंतांनी जो बदे अच्युत सर्व काळ. किंवा तुकोबाऱ्यांचं असंच एक प्रमाण आहे, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेमभाव ज्यांचा आवडता देव आहे त्यांचा देह पवित्र होतो. आणि याला पुष्टता ज्ञानोबाने देतात हरिपाठामध्ये. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन, आणि पवित्र होईल देह त्याचा, त्याचाच देह पवित्र होतो जो भगवंताचं नित्य नामस्मरण करतो.
शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराचे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं? शरीरासारख्या अपवित्र जगात काहीच नाही. आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा म्हणतो शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे बसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. महाराज किती मोठी शंका आहे माहिती? दोन अभंगामध्ये दोन मत मांडणे ठीक आहे, एकाच अभंगामध्ये तुकोबाने दोन मत मांडलेले. पहिल्या चरणामध्ये तुकोबाने म्हणतात शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, शरीरासारखी अपवित्र गोष्ट जगात कोणतीच नाही. आणि लगेच तुकोबाने म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे बसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शंकेचं समाधान कसं करायचं? तर या शंकेचं समाधान असं करायचं, जो भगवंताची वारी करत नाही, जो भगवंताची साधना करत नाही, जो कधी सत्याला येत नाही, जो कधी हरिपाठाला येत नाही, जो कधी काकडा करत नाही, जो कधी विनापार करत नाही, जो कधी वारकऱ्यांना चांगलं बोलत नाही, जो कधी नामचिंतन करत नाही, त्याचं शरीर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. त्याच्यासारखं अपवित्र शरीर कोणाचंच नाही. उत्तम चांगलं कोणाचं? जो भगवंताची वारी करतो, जो भगवंताची साधना करतो, जो दररोज सत्याला येतो, दररोज कीर्तनाला येतो, दररोज हरिपाठाला येतो, काकडा करतो, विनापहार करतो, इथं पडेल ती सेवा करतो आणि भगवंताचं नामचिंतन करतो, त्याचं शरीर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे बसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. म्हणून म्हणतात सततं कीर्तयन्तो मां यतंत दृढव्रता नमस्यन्ते समाभक्त्या नित्य युक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे कैसे केले. आपल्या जीवनामध्ये पापच उरत नाही, पापच उरत नाही. ज्ञानोबरांचे प्रमाण आहे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आता पापच उरत नाही, नामच नाही पापाचे, पण पतित पावन साचे हे वाक्य लक्षात असू द्या. पतित पावन साचे. आता पतित आहेत जे पावन होतात आणि नुसते पावन होत नाही. ज्ञानोबा शब्द वापरतात साचे. साचे शब्दाचा अर्थ होतो सत्य. ठामपणे ज्ञानोबा म्हणतात सांगतात की पतित असणारे पावन होतात. आता पतित कोणाला म्हणायचं ते ऐका. श्री गुरु कुरेकर बाबा पाठामध्ये सांगत असतात पतित शब्दाची व्याख्या. पतित म्हणजे कोण? ज्याने आपल्या जीवनामध्ये एकही पाप करायचं शिल्लक ठेवलं नाही त्याला पतित म्हणतात. व्याख्या पुन्हा ऐका. काय? ज्याने आपल्या जीवनामध्ये एकही पाप करायचं शिल्लक ठेवलं नाही त्याला पतित म्हणतात. तुम्हाला एवढं तरी लक्षात आलं असेल की आपण फक्त पापी आहोत. मान्य करावं लागेल ना. पतित कोणाला म्हणतात? ज्याने आपल्या जीवनात एकही पाप करायचं शिल्लक ठेवलं त्याला पतित म्हणतात. मग आपल्या जीवनात आपण सगळे पाप केले नाही ना. आपण कोण आहोत? पापी आहोत. जर पतित असणारे भगवंताच्या नावाने पावन होतात तर पापी असणारे का होणार नाही? म्हणून पतित पावन साचे आणि श्री विठ्ठलाचे नाम वाचे. वाचेने भगवंताचं श्री विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. आता श्री विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. श्री विठ्ठल असा शब्द वापरलाय. विठ्ठल असा शब्द वापरला किती वेळ आपल्याकडे? 5 मिनिटात. बर, श्री विठ्ठल असं आपल्याला नाव घेतलेलं आहे. मग महाराज श्री विठ्ठल असं नाव का घेतलं? विठ्ठल नुसतं नाव का घेतलं नाही? तर श्री हा शब्द कधी कधी कुठं कुठं लावायचा आहे का? श्लोकच तसा आलेला आहे. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धाधिकारांश श्री सप्तपूर्वकः. ही नावं घेण्याच्या अगोदर श्री लावलं पाहिजे. कोणाचं? देव. देवाचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर श्री लावलं पाहिजे. देवम श्री विठ्ठल, श्रीराम, श्री कृष्ण, श्री भगवान शंकर. देवाचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर श्री लावावं. देवम गुरुम, गुरुचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर श्री विठ्ठल शब्द वापरला, श्री असं उच्चार केला पाहिजे. ते गुरुचं नाव श्री जोग महाराज. गुरुचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर श्री लावलं पाहिजे. देवम गुरुम गुरुस्थानम, गुरु ज्या स्थानात राहतात त्यांचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर श्री शब्द लावला पाहिजे. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम, एखाद्या क्षेत्राचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर श्री लावलं पाहिजे. नुसतं आळंदी नाही म्हणायचं, श्री आळंदी. देऊ नाही, श्री देऊ, श्री क्षेत्र देऊ, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर.
देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्रातील दैवता. त्या क्षेत्राचे दैवत राहतात, देव राहतात, त्यांचं नाव घ्यायचं असेल तर कृष्ण लावायचं. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्रातील दैवता सिद्धम सिद्धाधिकार श्री सप्तपूर्वकः. या 7 जणांची नावं घेण्याच्या अगोदर आपण श्री असा उच्चार करावा. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात पतित पावन साचे आणि श्री विठ्ठलाचे नाम वाचे. वाचेने श्री विठ्ठलाचं नाम घ्या. बाप रघुमादेवर साचे आणि श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे मी तुम्हाला सत्य सांगतो, याच्यात तीळ मात्र शंका नाही. कारण भगवंताचं नामच आणि भगवान परमात्मा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणून काय करा, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताच्या नामाने अनेक विध फलश्रुती प्राप्त होते. ज्ञानोबरायांची 10वी आध्यात्मिक आधुनिक ओवे नाम जप यज्ञ तो परम बाधून शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. मी पहिल्या वेळेस इथं प्रवचनाला तेव्हा हीच ओवी घेतली होती. नाम जप यज्ञ तो परम बाधून शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. का नामस्मरण करायचं 1 मिनिटात सांगतो आणि थांबतो. नाम जप यज्ञ तो परम. नामासारखा परम यज्ञ दुसरा कोणताच नाही. म्हणून नामच हेच फक्त. घरातून सप्त्याला यायला निघालो, पाऊल टाकलं की राम म्हणायचं, पाऊल टाकलं की राम म्हणायचं. का? राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. आणि इथून जातानाही पाऊल टाकलं की राम म्हणायचं, पाय टाकलं की राम म्हणायचं, पाय टाकलं. उगाच ते बोलत बसायचं नाही. महाराजांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं, यांनी तशी चालत नव्हती गायला पाहिजे होती. जेवायलाच काय गरज नाही बोलायची. महाराज पाऊल टाकायचं आणि राम म्हणायचं. म्हणून नाम जप यज्ञ तो परम बाधून शक्य स्नानादी कर्म. नामस्मरण करायला स्नानादी कर्म बाधत नाही, की स्नान करूनच आपण काय केलं पाहिजे, देवाचं नाम. अजिबात नाही. महाराज आळंदीमध्ये जयराम बाबा भोसले होऊन गेले. करारी माणूस महाराज. त्यांचा नियम होता, झोपताना रात्री उशाला ज्ञानेश्वरी यायची आणि मग झोपायची. बाबा कुठून तरी प्रवासावरून आले आणि रात्री झोपले, पण दररोज 4चा पाठ व्हायचा ज्ञानेश्वरीचा. बाबा प्रवासावरून आले, झोपले, पाठाची वेळ झाली, विद्यार्थी आले. 4 वाजून गेले पण बाबा काही उठले नाही. विद्यार्थ्यांनी बाबांना उठवलं. बाबा म्हटले 4 वाजून गेले, ज्ञानेश्वरीचा पाठ आहे आपला. बाबा म्हटले बसा समोर. पोरं समोर बसले. झोपेतून उठले तसेच बाबा मांडी घालून बसले आणि उशाला असताना ज्ञानेश्वरी घेतली, समोर ठेवली. 2 तास पाठ सांगितला. पाठ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलं, बाबा ज्ञानेश्वरी सांगितली, आम्ही तुम्हाला झोपेतून उठवलं, त्याच आतुनावर तुम्ही बसले, उशाला असताना ज्ञानेश्वरी घेतली, समोर ठेवली, ज्ञानेश्वरी सांगितली, तुम्ही स्नान संध्या काही केली नाही. जयराम बाबा भोसलेने जे उत्तर दिलं ते उत्तर लिहून ठेवा, लिहून. जयराम बाबा भोसलेने सांगितलं, अरे ज्ञानेश्वरी आपली माय आहे, ज्ञानेश्वरी आपली आई आहे. आणि आईचं दूध प्यायचं असेल तर पोराने तोंड धुतलंच पाहिजे असं काही नाही. नामस्मरण करायचं असेल कोणी म्हटलं पाहिजे दातच घासलं पाहिजे ना आंघोळच केली पाहिजे, काय नाही काय नाही नाही नाही. सर्व कामाच्या आरंभी अगोदर आधी घेरे राम नाम सामा भरे तो उत्तम. नाहीतरी यमा दात खातो करा करा तो गोबारे म्हणतात महाराज. म्हणून नाम जप यज्ञ तो परम बाधून शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. विठ्ठला विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा हर हर. सद्गुरु जोग महाराज की जय. के देवे येणे वाक्यज्ञ तुषाला तुषोमकद्यावे सहायदान जय खडा श्री वेंकटी सांडो दया सत्कर वेद वाडो होता परस्परे पडो मैत्रिवान पुरितांचे विरलाओ विश्व सुधर्म सूर्य पावो सोजे वांछित कोती लावो प्राणी जात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंद्याळी अनवरत मंडळी भेटत दया पदा चला कल्पत विचार चेतना चिंतामणी जे गाव ओर तेज हरणव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड चेतामणी ते सर्वाई सदा सज्जन सोयरो किंबहुना सरस्वती पूर्ण होती तिलोकी गुरुकी आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीय दृष्टादृष्ट विजय होवा एकमणि श्री विश्वेश्वरा आओ इलनाम प्रसादो येणेवर ज्ञानदेव सुयाला येणेवर ज्ञानदेव सुयाला येणेवर ज्ञानदेव सुयाला. श्री ज्ञानदेव तुका बसून या ठिकाणी
श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्या प्रथम सप्ताहातील प्रथम दिवसाची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण जितेंद्र महाराज पाटील आमनेगाव महाराजांनी आळंदीत 5 वर्षे राहून जो महाराज शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतलं, माधुगिरी मागितली, त्याचा हा प्रसाद म्हणून आज त्यांची ही सेवा या ठिकाणी झाली. म्हणून मी त्यांचं श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे नंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय जयवंत महाराज बोधले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा 8 ते 10 हे कीर्तन होणार आहे. तरी श्रोते वर्गांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.